राऊतांच्या वक्तव्यानंतर मनसे नेत्यांनी स्पष्टीकरण दिले। मनसेची भूमिका राज ठाकरेच किंवा आमचे नेतेच मांडतील, बाकी कुणीही नाही असं मनसे नेत्यांनी म्हटलं। आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील, बाकी कोणी नाही। संदीपजी, नाना पटोले खेडेकर म्हणाले की मुंबईत जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी यासाठी प्रयत्न करा। संजय राऊत असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले, म्हणजे राज ठाकरेंची इच्छा आहे। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते आहेत ते मांडतील, बाकी कोणी नाही। संदीपजी, मुळात संजय राऊतांचं अशा प्रकारचे वक्तव्य आणि तुम्ही प्रत्येक उत्तरामध्ये एकच लाईन सांगताय, नेमकं गृहीत कसं करायचं की ते त्यांची आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला? आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल? सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणी नाही। आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी नाही। निवडणुका झालेल्या नाही, त्याच्यामुळे जर तर वरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का, काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का, ते आम्हाला घेणार का, आम्ही त्यांना घेणार का, हे निरर्थक प्रश्न तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय। तर मला वाटतं त्याच्यावरती आता थोडंसं तुम्ही बंधन घाला।